जीवन परिवाराचे सर्वेसर्वा परमपूज्य महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न। समर्थ जीवन परिवाराचे सर्वेसर्वा परमपूज्य महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आध्यात्मिक वातावरणात आणि उत्साही परिस्थितीत पार पडला। गुरुवारी दिनांक 10 जुलै 2025 रोजी द्वारका येथील काशीमाळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर हाऊस मागे या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हा उत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर स्वामी समर्थ महाराज अभिषेक, पूजा, गुरुपूजा आणि गुरुपाद्य पूजन अशा विविध धार्मिक विधी पार पडल्या। या सर्व विधींनी वातावरण अत्यंत पावन झाले। यावेळी भक्तांनी महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या पवित्र चरणी नतमस्तक होत आशीर्वाद प्राप्त केला। कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक भक्तांनी आपले अनुभव सांगितले। गुरुजींच्या मार्गदर्शनाने आमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी, मानसिक शांतता व कौटुंबिक सौख्य प्राप्त झाले। या उत्सवाला अखिल भारतीय आखाडा परिषदचे प्रमुख प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच नाशिक शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी देखील उपस्थित राहून गुरुजींचे आशीर्वाद घेतले। कार्यक्रमाचा समारोप गुरुजींच्या आशीर्वादमय वचनांनी, भक्तांच्या कृतज्ञतेच्या उद्गारांनी आणि भजन कीर्तनाच्या भक्तिभावपूर्ण वातावरणात झाला। गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सीतानाथ समारंभां रामानंदाय मध्यमाभ्यां अस्मदा आचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा। सर्वप्रथम व्यास पूर्णिमा और गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर आप लोग सबको बहुत बहुत शुभकामनाएं, बधाई। आज नासिक पुण्य नगरी धर्मनगरी में प्रतिवर्ष भांति इस बार भी हम लोग गुरु पूर्णिमा सब लोग साथ में मिलकर एक परिवार जैसे, एक घर जैसे समझ के हम लोग आज गुरु पूर्णिमा हम लोग प्रतिवर्ष पालन करते हैं। उद्देश्य यही है, हमारे जीवन में गुरु नहीं हो तो जीवन अधूरा है, आणि गुरु नहीं हो जीवन अंधकार है। तो सद्गुरु की आशीर्वाद और सद्गुरु की सानिध्य कहीं हम लोग कहीं मिल जाता है तो हमारे जीवन में आगे बढ़ने का रास्ता, आगे बढ़ने का मार्ग कहीं ना कहीं खुल जाता है। ऐसे सद्गुरु आप लोग जो आज आप लोग को प्राप्त हुआ है, तो आए हुए सभी जो महाराज से प्रेम करने वाले भक्त है, माता बहन है, मैं उनको भी बहुत बहुत शुभकामना देता हूँ और महाराज की ओर से भी बहुत शुभकामना देता हूँ। जो ये कार्यक्रम प्रतिवर्ष हम लोग ये काशीमाली मंगल कार्य सामूहिक रूप में करते हैं, तो ये एक कहीं ना कहीं आपस में एक समाज के लिए एक प्रेरणादायी काम हम लोग करते हैं। एक अपने परिवार की, अपने बच्चे को ये एक संस्कार रूप में हम लोग गुरु पूर्णिमा मनाते हैं। जैसे हम लोग ये गुरु पूर्णिमा करते हैं, जो भी लोग अपने गुरु को यहाँ पूजन करने के लिए आते हुए जरूर अपने परिवार में बच्चे को उसके संस्कार देते हैं। तो ये उद्देश्य हम लोग आज गुरु पूर्णिमा पालन करते हैं। पूरा विश्व में, पूरा देश में आज गुरु पूर्णिमा व्यास पूर्णिमा रूप में माना जाता है। जो भी क्षेत्र में है, जो जिसको गुरु मानते हो, चाहे शिक्षण के क्षेत्र हो, सामाजिक क्षेत्र हो, चाहे राजनीतिक क्षेत्र में हो, जहाँ कहीं से किसी से अपने बड़े हो, कहीं से उससे शिक्षा लेते हैं, वही गुरु होता है। तो इसलिए आपने ये निमित्त अपने जो जिनसे आपने शिक्षा आप आगे बढ़ते हैं, तो उनको गुरु रूप में मान के अपने उनके चरण वंदना करना चाहिए, उनसे आशीर्वाद लेना चाहिए। और मैं यही कहूँगा, सर्वप्रथम हम लोग के लिए कोई गुरु है तो माता पिता है। जिनका कोई गुरु नहीं है तो उसके लिए माता पिता ही गुरु है। तो अपने वो सवेरे उठ के कहीं माता पिता की चरण वंदन कर देते हैं, उनके पैर छू लेते हैं, तो जरूर उनकी गुरु के रूप में आपको आशीर्वाद मिलता है। तो मैं परम पूज्य आपके महाराज श्री जो मंदिर में सवेरे भी आए थे, सवेरे भी पूजन करके आए थे, और मैं उनको बोला था मैं जरूर आऊँगा, लेकिन थोड़ा सा मंदिर में हमारे कार्यक्रम था, इसलिए मैं थोड़ा देर हो गया। तो मैं माफ़ी चाहता हूँ। जब मैं कार्यक्रम में समय पर आरती के समय आने वाला था लेकिन आ नहीं पाया,
तो हमारा आपकी जो संबंध प्रेम है ऐसे बने रहे आणि महाराज के प्रति आणि हमारे प्रति जो आपकी श्रद्धा है आणि ऐसे हम लोग के प्रति बने रहे आणि ऐसे सत्पुरुष महापुरुष आप लोग को जरूर आशीर्वाद देते रहेंगे, चाहे तन से हो, चाहे मन से हो, चाहे धन से हो, कहीं ना कहीं आप लोग को आशीर्वाद देते रहिए। ऐसे प्रेम भाव बनाए रहे कि हम लोग गुरु पूर्णिमा बनाते रहिए। आने वाला समय में सिंहस्थ कुंभ मेला में वो भी सामूहिक रूप में हम लोग ऐसे कार्यक्रम तक है। मैं पुनश्च आप लोग को सबको बधाई शुभकामना देते हुए मेरे वाणी की विश्राम देता हूँ। जय श्री राम। गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा आमच्यातर्फे समर्थ जीवन परिवारातर्फे दरवर्षी साजरा होत असतो। यावर्षीही तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला। यावेळेस गुरुपादुकांच्या पूजन, स्वामी समर्थांचा रुद्राभिषेक, त्यांच्या मूर्तीवरती पादुकेंवरती रुद्राभिषेक, दत्त महाराजांवरती पादुकांवरती रुद्राभिषेक आणि मोठ्या भक्तिभावाने अर्चन 1008 अर्चन करण्यात आलं, पूजन करण्यात आलं। गुरुमाऊलींची पाद्यपूजा झाली आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे। असा दरवर्षी भक्तिभावाने मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम होत असतो। दरवर्षी या कार्यक्रमात गर्दी वाढतच असते आणि ह्या परमेश्वराला आम्ही अशी विनंती करू, स्वामी समर्थांना अशी विनंती करू, या भारतभूमीवरती सनातन हिंदू राज्य स्थापित होऊ दे आणि सगळ्यांचं सर्व जनकल्याणांना सुख, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त होऊन ही भारतभूमी जगाच्या पाठीवरती एक महासत्ता म्हणून उभी राहू दे आणि भारतामधील सर्व गोरगरीब जनता सुख समाधानाने समृद्ध होऊ दे एवढी इच्छा प्रकट करतो आणि दोन शब्द संपतो। आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म कसं महत्त्वाचं आहे आणि सामान्य माणसाने त्याच्याकडे कसं वळावं याबाबत काय सांगाल गुरुजी? निश्चितच अध्यात्म हा पाया आहे। अध्यात्म विज्ञानाने केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नाही मनशांती। आज प्रत्येक मनुष्य हा आपल्या दैनंदिन जीवनासाठी, दैनंदिन गरजासाठी धावपळ करत असतो। निश्चितच या सगळ्या महागाई आणि सगळं दळणवळण ह्याच्यामुळे त्याची दमछाक होत असते। तर या दमछाकमध्ये त्याला अध्यात्म किंवा थोडा गुरुमार्ग जर मिळाला तर हा संसार कसा करायचा, हा संसार सुखाचा करून परमार्थ कसा करायचा हे निश्चित गुरु ज्ञान देत असतात। म्हणून निश्चितच अध्यात्माची गरज प्रत्येकाला आहे। ध्यान, धारणा, साधना प्रत्येकाने केली पाहिजे। आम्ही भक्तगणांना नेहमी सांगत असतो की 10 मिनटं तरी तुम्ही ध्यान धारणा करा आणि 10 तास काम करा। या कामातूनच परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होत असतो। मात्र तुम्ही मनशांतीसाठी, तुमच्या कुटुंबाच्या शांतीसाठी प्रत्येक परमेश्वराचं नाम घेणं, परमेश्वराचं अर्चन करणं, परमेश्वराचं नामस्मरण करणं हे खूप गरजेचं आहे आणि तो समजण्यासाठी गुरूंच्या माध्यमात असणं गरजेचं आहे। म्हणजे हा मनुष्य जन्म निश्चितच साकार होऊ शकतो आणि आपल्या जीवनाचं सोनं होऊ शकतं। म्हणून प्रत्येकाने या गुरुमार्गात आलं पाहिजे। आज गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे। गुरुला काही ज्ञान दिलं त्याबद्दल गुरूंचा आशीर्वाद घेणं आजच्या दिवशी सर्वात मान्य होतो। आणि वारे गुरुजी हे द्वारका परिसरातले किंवा नाशिक शहरातले प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक अडचणीला सॉल्व करून लोकांच्या समस्या कशा दूर करणं हे त्यांनी केलं आहे। त्यासाठी लोकांनी भावनिक होऊन आज त्यांना सर्वांनी आपल्या आपल्या तऱ्हेने शुभेच्छा देऊन त्यांना दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अविनाश खैरनार सातपूरला म्हणजे इंडस्ट्री आहे सार्थक इंजिनियर्स नावाने। गुरुजींबरोबर गेल्या 10 वर्षांपासून कनेक्टेड आहे आणि कोणतेही डिसिजन्स जे आहेत म्हणजे वास्तुसंबंधी असो किंवा कंपनीतले काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्यासाठी जे आहे गुरुजींचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आम्ही आत्तापर्यंत काही चेंजेस करत नाहीत। म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत गुरुजींना विचारून मगच आम्ही करतो, कारण त्याचे आम्हाला बरेच म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास जो आहे तो कायमच राहील आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज तसेच गुरुपौर्णिमा हा असा उत्साहाचा सण असतो। गुरुला आपल्याकडनं चेल्याने काहीतरी द्यायचं असतं। आमचे गुरु माननीय वारेकर गुरुजी त्यांचा अनुभव सांगण्यासारखा असा आहे का वारेकर गुरुजींनी आजपर्यंत
त्यांच्याकडे आलेल्या माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही असं कधी घडलं नाही. माझ्याकडे बी अनेक लोक होते, माझे एक मित्र होते, त्यांचा एक प्रॉब्लेम होता. ते म्हणे मला गुरुजींकडे जायचं. आमचे वारेकर गुरुजींनी वार्डामधल्या प्रत्येक नागरिकाचे, अनेक नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तसे तर विधाते अण्णा आहेच आहे. आणि दरवेळेस वारेकर गुरुजींवर एखाद्या माणसाला नेलं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही असं कधी होत नाही. माझे एक मित्र होते वारेकर म्हणून, त्यांना मी वारेकर गुरुजींकडे गेलो. नेहमी त्यांच्या घरामध्ये महिलांचे कोणाचे टाच दुखत असेल, कोणाचे गुडघे दुखत असेल, त्यांनी सांगितलं गुरुजींनी फक्त किचन बदलायचा, प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि असे आमच्या गुरुजींची मदत प्रत्येक माणसाला हो आणि त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावा. अशा सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आणि गुरुजींना बी आमच्याकडनं गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुरुजींचा आशीर्वाद असा सगळ्यांवर राहावं अशी विनंती. आज अत्यंत पवित्र दिवस असा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने द्वारका येथील बाबा म्हणूया, संत म्हणूया, महेंद्रदास वारेकर साहेब यांनी अत्यंत ह्या विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे. अनेक नागरिकांच्या कौटुंबिक, आध्यात्मिक देखील समस्या सोडवलेल्या आहेत. वारेकर गुरुजी हे ज्येष्ठ वास्तुशास्त्रज्ञसुद्धा आहेत. कुटुंबामध्ये जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होत असतात, अनेक नागरिक त्यांच्याकडे समस्या घेऊन येत असतात आणि विनासंकोच, विना मोबदला ते नागरिकांच्या समस्या सोडवत असतात. आज ह्या पौर्णिमेच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातले असो किंवा कुठल्याही क्षेत्रातील असो, शैक्षणिक, सामाजिक, सर्व क्षेत्रातील नागरिकांनी आज त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. मी गुरुपौर्णिमेनिमित्त वारेकर साहेबांना वंदन करतो आणि त्यांच्याकडून ह्या नागरिकांच्या सर्व समस्या सुटाव्यात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.